नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। 2019च्या महासंग्राममध्ये आज न्यूजरूम चर्चेत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार। अजित दादा, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। नमस्कार। दादा, पहिला प्रश्न हा आहे की तुमची अगोदर जी सुरुवात होती लोकसभेच्या निवडणुकीपासून होती, तर ती निवडणूक जी तुमची होती त्यावेळेस तुम्हाला झोप लागत होती का? आणि आता मुलाची निवडणूक लागते का तुम्हाला झोप, की झोप उडाली? मी आपल्याला सांगू का, 91च्या वेळेस मी निवडणुकीमध्ये उभा होतो। मी अतिशय नौखा उमेदवार होतो, मला जास्त काही माहिती पण नव्हती, परंतु राजीव गांधी आणि पवार साहेबांनी मला उमेदवारी त्या काळामध्ये दिलेली होती। पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या निवडणुकीत आमची निवडणूक ऐन आता वोटिंग जवळ येणार तेवढ्यात राजीव गांधींची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आणि तो प्रसंग एवढा सगळ्यांच्यावर वाईट ओढवला आणि 1 महिना निवडणूक पुढे गेली। असंच भर दुपारचं ऊन असायचं, आम्हालाही कळत नव्हतं की आता काय करायचं। निवडणूक तर 1 महिना पुढे गेली आणि सगळे नवीन लोक होते, पण त्यावेळेस तरुणांचा मला इतका जबरदस्त पाठिंबा होता आणि मला ते गावोगावी गेल्यानंतर जाणवायचं की लोक आपल्याबरोबर आहे। आणि नाही म्हटलं तरी मी स्पष्ट सांगेन की राजूजींची हत्या झाल्यानंतर वोटिंग झाल्यामुळे सहानुभूतीची एक जबरदस्त लाट आलेली होती। म्हणजे लोकांनी ते सगळं पाहिलेलं होतं आणि आता राजीव गांधींच्या करता आपल्याला पंजाला मतदान, पंजा माझी खूण होती, एकत्र काँग्रेस होती त्याच्यात, आणि त्यावेळेस मतदान झालं आणि मी विक्रमी मताधिक्याने विजयी झालो। तो काळ वेगळा होता आणि आताची निवडणूक टोटली वेगळी आहे, कारण 5 वर्षापूर्वीची आलेली नरेंद्र मोदी साहेबांची लाट, त्या लाटेनंतर 5 वर्षाचा त्यांचा कारभार आणि तो कारभार झाल्यानंतर त्यांनी दिलेली आश्वासनं, त्यांनी दिलेल्या ज्या काही लोकांना स्वप्न दाखवलेली होती, त्या स्वप्नाचा लोकांचा झालेला चक्काचूर। आता मी विरोधी पक्षात असल्यामुळे मी तीच भूमिका घेणार, पण ही फॅक्ट आहे, त्याच्यामुळे आता ही फॅक्ट आम्ही लोकांच्या समोर मांडतो। मोदींनी जे तुमच्या गृहकलाबद्दल बोललं की पवार घराण्यात गृहकला आहे, त्यामुळे तुम्हाला ते कुठे हट झालंय? नाही, गृहकला नाहीच आहे। आम्हाला मोदी साहेबांच्या बद्दल आश्चर्य वाटतं की कुठल्या तरी एका परिवाराच्या गृहकलाच्या बद्दल, कलहाच्या बद्दल बोललं जातं आणि देशातल्या 136 कोटी जनतेच्या प्रश्नाला टोटली बगल दिली जाते। हे देशातली जनता समजायला काही दुधखळी नाहीये। पण मुख्यमंत्री बोलतात की जर का बोलू नये गृहकलाविषयी, जर असेल सर्व महाराष्ट्र बोलत असेल तर आम्ही का बोलू नये? नाही, महाराष्ट्र उद्याच्याला मीडियामध्ये त्या बातम्या आल्या, तुम्ही आमच्या परिवाराच्या बद्दल असं कुठं, जसं आता काल आपण बघितलं 2 मंत्र्यांच्या समोर हे हाणामारी चालली होती, ठोसाठोशी चालली होती, त्याच्यात आमच्या मंत्र्यांनी पण हात धुवून घेतला, ते पण कोणाला ढकलायचं कुठं काय करायचं। म्हणजे हे जो प्रकार चालला हा अतिशय शरम आणणारा प्रकार आहे। कुठल्याही राजकीय पक्षाला तो अजिबात न पटणार आहे आणि कुठल्याच राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये असं व्यासपीठावर होता कामा नये, कारण आपण डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये आपण सगळेजण काम करतो, तो एक वेगळा विषय आहे। परंतु असं असताना त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला असं जाणवलं किंवा नंतरच्या काळामध्ये कुठं जाणवलं की पवार परिवारामध्ये अशा प्रकारचं कुठंतरी अंतर पडलं? मी सगळीकडे सांगतो, रोहितने पोस्ट लिहिली होती ना, कुणी? रोहित पवार। रोहितने पोस्ट काय लिहिली होती? एक तर रोहित नवीन जनरेशनचा आहे, पार्थ नवीन जनरेशनचा आहे। आम्ही आता, मी राजकारणात येऊन जवळपास 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मलाही इतर भावंड आहेत, आमच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या राजकीय घडामोडी त्या ठिकाणी झाल्या। आम्ही कधीही, त्यावेळेस ट्विटर पण नव्हतं, फेसबुक पण नव्हतं, व्हॉट्सअप पण नव्हतं, काहीच नव्हतं, त्याच्यामुळे असलं तर काही तिथं सांगायचं कारण नव्हतं। मी आज स्पष्टपणे माझ्या पुढच्या पिढीला सांगेन, असं काही तुम्हाला वाटलं तर तुम्हाला फक्त साहेबांना सांगायचं ना, ट्विटरवर तिथं देऊन, ट्विट करून सगळ्या दुनियेला त्या ठिकाणी सांगण्याचं काय कारण आहे? आपल्या घरातलं जे काही मत असेल ते 4 भिंतीच्या आतच ठेवावं ना। आपला घरातलं हेच आलं ना सगळं बाहेर। नाही, ट्विट केलं, ट्विट काय केलं? फेसबुकवर लिहिलं त्यांनी। ट्विट काय केलं सांगा मला? त्यांनी लिहिलं की पवारांनी तिथून माघार घ्यायला नको होती। ट्विट त्यांनी केलं, फक्त त्यांनी आजोबांना सांगायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी त्यांनी ते जग जाहीर केलं। तो नवीन होता, त्याला ह्याच्यातलं माहिती नव्हतं। त्या ट्विटला
आपले आजोबा हे देश पातळीवरचे नेते आहेत आणि त्या ट्विटला एवढं सगळे महत्त्व देतील असं त्याला वाटलं नाही, त्याच्याहून ते त्यांनी केलं. तो लहान आहे, सुरुवात आहे त्याची, आणि त्याच्यातनं बाकीच्यांनी नको तो अर्थ काढला. आता मीच घरातला, माझ्या जनरेशनमध्ये मीच एकटा राजकारणामध्ये, आणि नंतर माझी बहीण सुप्रिया आलेली. सुप्रिया त्याच्याबद्दल काय बोलली तुम्ही ऐकलेलं आहे, मी काय बोलतोय ते तुम्ही ऐकताय. तुम्ही रोहितशी बोलला त्याबद्दल काही की हे असं करायला नको होतं? नाही, त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलं, ते ट्विट झाल्यानंतर सांगितलं की आजपर्यंत आम्हाला जे काही वाटतं ते आमचे पूर्वी स्वर्गीय अप्पासाहेब काका असतील, प्रताप काका असतील, किंवा आता पवार साहेब असतील, याच्यामध्ये आम्ही फक्त त्यांना जाऊन सांगतो की अशा अशा पद्धतीचं आहे, आणि ही सर्रास पद्धत असते. हे आपण अशा पद्धतीनं जे घरापुरतं असतं ते ट्विट करण्याचं काहीच कारण नसतं. एक पारचा विषय आहे. एक दुसरा एक पवार साहेब बोलले की म्हाड्यातून मी त्यांनी जे बोललं होतं की नवीन लोकांना संधी द्यायला हवी. म्हणजे पारच्या उमेदवारीचा आग्रह कोणाचा होता? अगोदर असं येत होतं की पार्थ उभं राहणार, नाही उभा राहणार, मग ते तिथून उभे राहिले म्हणून पवारांनी भाड्यातून माघार घेतली मोठे साहेबांनी. त्याच्याबद्दल पवार साहेबांनी स्पष्टपणे त्यांच्या मुलाखतीमध्ये जी काही गोष्ट सांगायची ती सांगितलेली आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या विषयाबद्दल पवार साहेबच त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या विषयाच्या संदर्भात वक्तव्य करतात, त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही काही अधिकची भर घालावी असं मला स्वतःला वाटतं. मग याचाच अर्थ हे सगळं जे काही झालं त्यामुळेच लोकांना वाटलं की गृहकल आहे पवार कुटुंबात. मी म्हणतो ना, नाही, आपण स्टॅम्प आणता का? एक स्टॅम्प आणा, मी तिथं लिहून देतो, आपण सगळे साक्षीदार राहा. माझी आपल्याला विनंती आहे, जरूर मी तुमच्या न्यूजरूममध्ये आलेलो आहे, काय प्रश्न विचारायचा हा अर्थ लोकशाहीमध्ये तुमचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं, आज आपल्या देशामध्ये 136 कोटी लोक आहोत असं आजच पेपरला आलेलं आहे, आणि लवकरच आपण सगळेजण एवढे सगळे काम करतोय की ते चायनाला मागं टाकूच लवकरच. त्याच्यामध्ये दुमत असायचं काही कारणच नाही. जगात नंबर 1ला तिथं पोचू. पण त्याहीबद्दल मी जास्त काही मत व्यक्त करत नाही. पण आज देशाची निवडणूक आहे. देशाच्या निवडणुकीमध्ये मी पवार परिवारातला दुसऱ्या फॅमिलीतला एक कुटुंबातला सदस्य म्हणून सांगतो, आमच्या घरामध्ये अजिबात कलह नाही. कलह नाही तुम्ही असं बोलता. मग मोदींचा राग तुम्हाला यासाठी आला की ते बोलले की त्यांचाच पुतण्या त्यांचा पक्ष हे करतो? नाही, मला कुठं राग आला. मला एवढंच वाटतं की देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या पक्षाच्या बद्दल, तो पक्ष कोण हातात घेतं का नाही घेत, पक्ष कोणी हातात घेत नसतं. पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांच्या मदतीने चालत असतो, त्यांच्या ताकदीवर चालत असतो, त्यांच्या कामातून चालत असतो. ही आजपर्यंतची पद्धत आहे. मोदी साहेबांनी बोलत असताना हे दुसऱ्या पक्षाच्या बद्दलचं सांगण्याची वेळ नाही आहे. त्याच्याबद्दल स्वतंत्र चर्चा लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण करू की भारतीय जनता पक्षाने कुणाची तिकीटं का कमी केली, का नाही दिली, का दिली, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपच्या शत्रुघ्न सिन्हांनी का पक्ष सोडला, का ते काँग्रेसमध्ये गेले, खामोश माणसाचं का परिस्थिती अशी निर्माण झाली, हे पण आपण नंतर ती चर्चा करू. कारण होतं काय, मोदी साहेबांचं चालू आहे की विकासाचा मुद्दा आपण आणला तर आपण त्याच्यामध्ये कमी पडू. 5 वर्षापूर्वी आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच्याबद्दल लोक विचार करायला लागले तर लोक मग वेगळं मत, बटन दाबताना वेगळा विचार करतील. त्याच्यापेक्षा पाकिस्तान, भारत, देशद्रोही, राष्ट्रवादी असं ते जे काही एकंदरीत भारत माता असं करून लोकांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. पवार साहेबांनी आमच्याकडे एक बोललं होतं की मावळची जागा ही खूप रिस्की आहे. म्हणजे ती अगोदर तिथे कधी एनसीपीचं कोणी निवडून आलं नव्हतं. मी तुम्हाला वाटल्यास तो आमचा शॉर्टही आहे. मावळची जागा 2009ला नवीन, मला वाटतं लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाली. 2009ला गजानन बाबर आले, 2014ला श्रीरंग बारणे आले. ते काय बोलले होते मी तुम्हाला एकदा दाखवतो. ठिकाणी चिन्ह असल्यामुळं ते जानकरांना मिळालेले नंबर आणखीन कमी होईल. एक दुसरीकडे एकीकडे सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या बारामतीत अडकल्या आणि दुसरीकडे मावळमुळे अजितदादा तिथे अडकले. असं काय नाही, मावळची सीट ही आमची न येणारी सीट होती आत्तापर्यंत. आम्ही हरलेली ती सीट आहे. आणि त्यामुळे यावेळेला आमचे कार्यकर्ते तिथले असं की आपण एकदा दोनदा हा मतदारसंघात हरलेलो आहे
तर आपण यावेळेला एक रिस्क घेऊया. आणि सगळेजण म्हणत होते की आमच्याकडे स्पष्ट सांगायचं म्हणजे शक्तिशाली उमेदवार तिथे नव्हता. ते बोलताय रिस्की सीट आहे ती, म्हणजे कुटुंबातला एखादा तगडा उमेदवार द्यावा. आता पार्थची सुरुवात आहे राजकीय प्रवासाची, तर मग अशी रिस्की जागा देऊन पार्थला तिथे उभं करणं ही जास्त रिस्क नाही आहे का? ह्याच्यामध्ये जर तुम्हाला उद्याच्याला तुमचं करिअर करत असताना तुम्ही ते ठरवायचं आहे की उभं राहायचं का नाही राहायचं, प्रश्न पहिला तुमच्या पुढे येतो. म्हणजे जो उमेदवार म्हणून उभा राहणार त्याचा येतो. त्यांनी जर माइंड तयार केलं की मला त्या ठिकाणी उभं राहायचं, तर त्याबद्दल आपण काय करू शकतो. आत्ता त्याच्याबद्दलचं उत्तर पवार साहेबांनी दिलेलं आहे. जे उत्तर साहेबांनी दिलेलं आहे तेच आमचं सगळ्यांचं उत्तर आहे. ते रिस्की आहे तर पहिल्याच याच्यात म्हणजे त्याचा राजकीय प्रवास. एक मिनिट. हां, प्रत्येक ठिकाणी एखादा तुम्ही नवीन व्यवसायामध्ये पडत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क असते. उद्याच्याला तुम्ही स्वतःचं जीवन ज्यावेळेस पुढं चालू ठेवता, ते जीवन चालू ठेवत असताना रिस्क तर प्रत्येक गोष्टीत असते. रिस्क नसणाऱ्या गोष्टी करण्यात अर्थ काय? तुम्हाला मग त्यामुळे तिथे अडकून पडावं लागलं काय? मी अडकून पडलेलोच नाहीये. हां, मी माझ्या पद्धतीनं आता आज मी संपूर्ण दिवस मुंबईमध्ये आहे. मी माझ्या जिथं जिथं मला जाणं योग्य वाटतं तिथं तिथं मी जातो. असं मी कुठेही एका ठिकाणी अडकून पडणारा व्यक्ती नाही. तुम्ही बोलले होते आता माझ्यावर काय वेळेल मुलासाठी मतं मागावी लागतात. मी एका सभेमध्ये बोललो होतो ना, कारण मी ते शहर चांगलं केलं. पिंपरी चिंचवडमध्ये इथं तुमच्याही सहकाऱ्यांना आठवत असेल की मी ज्यावेळेस तिथं खासदार झालो त्यावेळेस तर पिंपरी चिंचवड, आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून गेले 20 वर्ष मी त्या शहरामध्ये सगळ्यांना मिळून सगळ्यांनी आम्ही एकत्रपणे केलेलं काम, आणि ते शहर देशातली एक बेस्ट सिटी म्हणून त्याला मिळालेला पुरस्कार, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेस अनेक वर्ष म्हणजे 91च्या नंतर मी तिथं आमच्या कुणाच्या करता मतं मागितली नाही. तिथं मतं मागितली ती तिथल्या नगरसेवकांच्या करता मागितली, तिथल्या आमदारक्याच्या उमेदवाराच्या करता मागितली, तिथं खासदारकीला उमेदवार जे होते त्यांच्या करता मागितली. त्याच्यावर मी म्हणलं की आता ह्यावेळेस इतक्या वर्षांनी मला एक वडील या नात्याने मुलाला मत मागण्याचं वेळ आलेली आहे. न्यूजरूम चर्चेत ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. अजितदादा आपल्याबरोबर. दादा, एक महत्त्वाचं म्हणजे एक पवारांवर हा आरोप झाला की ते आता काँग्रेसही चालवत आहेत. हा मुख्यमंत्र्यांनी हा आरोप केला होता आणि त्याचं कारण होतं ती नगरची जागा. म्हणजे सुजयच्या याच्याबद्दल जे काही झालं, सुजय विखेंच्याबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही तिकीट देण्याच्या फेवरमध्ये होतात आणि पवारसाहेब नव्हते. नाही, असं काही नाही. शेवटी पवारसाहेब नेहमीच सगळ्यांचं ऐकून घेऊन निर्णय फायनल घेतात. त्याच्यामध्ये तिकीट देण्याच्याबद्दल मी, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ साहेब, आमचं सगळ्यांचं एकमत त्या ठिकाणी झालं होतं. परंतु लास्ट क्षणाला जो सुजय मला काही करून उभंच राहायचं, काँग्रेसला नाही तिकीट मिळालं, काँग्रेसला नाही सीट सुटली तर मी राष्ट्रवादीचं तिकीट घ्यायला तयार आहे असं म्हणणारे सुजय विखे हे नंतर म्हणले की आता मला राष्ट्रवादीचंही तिकीट नको, असं त्यांनी लास्ट क्षणाला सांगितलं. आणि मग त्यांनी भाजपचा रस्ता धरला. तुम्हाला भेटले होते ते हे करताना सगळं? हो, मला माझ्या घरी बारामतीला भेटले. बारामतीला आम्ही एकत्र जेवलो. पुण्याला आम्ही भेटलो. मुंबईमध्ये कित्येकदा आम्ही भेटलो. तुम्हाला भेटत होता माझ्याकडे. आत्ताही ते कितीदा माझ्याकडे भेटले, कितीदा आम्ही एकमेकाशी बोललोय. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे ते. दादा, एक विषय, 2014ची निवडणूक महाराष्ट्राने पाहिली होती. त्यावेळेला अजित पवार विरुद्ध राज ठाकरे खूप मोठा सामना महाराष्ट्राने पाहिला होता. आता या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. मनसेला सोबत घेण्यात का अपयश आलं? मनसे सोबत आली असती तर तुम्हाला काँग्रेसला ताकद मिळाली असती. इतर मित्रपक्ष नाही म्हणले. इतर राष्ट्रवादी सोडून इतर जे माझे मित्रपक्ष, आमचे मित्रपक्ष आहेत ते नाही म्हणले. त्यांनी कदाचित देश पातळीवरचा विचार केला असेल, तर देश पातळीवर त्यांचे वेगवेगळ्या राज्यामध्ये उमेदवार असतात. मागच्या काळामध्ये बाहेरच्या राज्यातल्या लोकांच्या संदर्भामध्ये राज ठाकरेंचं जे काही स्टेटमेंट होतं त्याचा कुठंतरी परिणाम इतर राज्यामध्ये आपल्याला सहन करावा लागेल असं कदाचित आमच्या मित्रपक्षांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली असेल. तुम्हाला फायदा झाला असेल त्यांच्या सभांमुळे? तर एकट्या आम्हाला फायदा होऊन उपयोग नसतो. ज्यावेळेस आपण आघाडी करतो त्यावेळेस आघाडीतल्या सर्व घटक पक्षाचं काय मत आहे ते जाणून घेऊन पुढे जावं लागतं.
आता आगामी विधानसभा येते, यावेळी काय मनसेबाबत तुम्ही विचार केलाय का बाबा की काँग्रेस आता सध्या आमच्या सगळ्यांच्या समोर पहिल्या टप्प्यातलं मतदान झालंय, दुसरा तिसरा चौथा महाराष्ट्रातला टप्पा पूर्ण होऊन द्यायचा. तोपर्यंत आता विधानसभेचं बोलायचं नाही, कारण विधानसभेच्या बद्दल काही बोललो तर त्या मतदारसंघामध्ये जर कोणी इच्छुक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं असलं तर मग ते पण उमेदवार डिस्टर्ब होतात, म्हणजे पुढं ज्यांना उमेदवारी लढवायची आहे. नाही, अशी चर्चा आहे की तुम्ही विधानसभेची तयारी करताय अजून. काही जे विधानसभेकरता चेहरे असतील त्यांना आताच घेऊन येतात पारनेरमध्ये, जसे काही लोक. नाही, प्रत्येक जण ते करणार हो. शेवटी राजकारण कोण करतं? आम्ही कोणी साधू संत नाहीये, आम्ही राजकारणी माणसं आहोत. राजकारणामध्ये तुम्ही यशस्वी केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्ही रुलिंग पार्टीमध्ये येता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत, तुम्ही विजन डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला सरकारमध्ये आलं पाहिजे. सरकारमध्ये येण्याच्या करता तुम्हाला 145ची फिगर गाठली पाहिजे. ती गाठण्याच्या करता तुम्हाला त्यातल्या त्यात ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे ते कसे आपलेसे करता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही पण करणार, आमच्या समोरचे सत्ताधारी पण करणार. हे आज नाही, पहिल्यापासून चालत आलेलं आहे. पण मुख्यमंत्री म्हणतात की राज ठाकरे बारामतीचा पोपट आहेत, ही काय भानगड आहे? कसं आहे, आज ते नरेंद्र मोदी आणि भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये स्क्रीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मागच्या क्लिप्स दाखवून का त्यांना मत द्यायचं नाही ते सांगतात. आता त्यांनी जो शब्द वापरला, मला मुख्यमंत्री महोदयांना विचारायचं, 5 वर्षापूर्वी हेच राज ठाकरे त्यांना चांगले वाटत होते, कारण त्यांनी लोकसभेमध्ये एकही जागा लढवली नव्हती आणि भाजपला क्लिअर पाठिंबा दिलेला होता. त्यावेळेस आम्ही ही व्यक्ती नागपूरचा पोपट आहे म्हटलं नव्हतं. त्यांना विचार स्वातंत्र्य आहे, लोकशाहीने त्यांना त्याच्यामध्ये ती दिलेले, घटनेने संविधानाने दिलेले. त्याच्यामुळं तुमच्या बाजूने बोलले तर फार चांगले, आणि तुमच्या विरोधात बोलले की मग कुणातरी स्क्रिप्ट अमक्याकडनं आलेलं दिसतंय, अमक्याचा पोपट, हे जे काही आहे ना, हे हिनवणं बंद केलं पाहिजे महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या किमान व्यक्तीने तरी. कारण राज ठाकरेंनी हेही सांगितलं की हे फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरतं आहे, विधानसभेला माझी भूमिका मी त्यावेळेस स्पष्ट करेल, हे क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. दादा, पवार हे आडनाव वगळता पार्थ पवारांची अशी कोणती जमेची बाजू आहे की लोकांनी त्यांना निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे त्यांचा? सगळ्यात मोठा प्लस पॉईंट, पार्लमेंटमध्ये जात असताना 22.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार उभे आहेत त्याच्यात जे पारच्या विरोधात प्रमुख उमेदवार आहेत ते 10वी नापास आहेत. पार्लमेंटमध्ये जात असताना तुम्हाला आताच्या काळामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, तुमची मातृभाषा म्हणून मराठी, हिंदी राष्ट्रभाषा म्हणून आणि इंग्रजी ही पार्लमेंटमध्ये चालतेच, त्याकरता त्या तिन्ही भाषा चांगल्या येणारी व्यक्ती असावी. मग त्या IT मध्ये काम करणाऱ्या किंवा इतर काम करणाऱ्या मतदाराला मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला 10वी नापास असणारा पार्लमेंटमध्ये लोकप्रतिनिधी पाठवायचा आहे का कॉमर्स ग्रॅज्युएट असणारा पार्लमेंटमध्ये लोकप्रतिनिधी पाठवायचा आहे? इंग्रजी न येणारा प्रतिनिधी पाठवायचा आहे का इंग्रजी येणारा प्रतिनिधी पाठवायचा आहे? ह्या पद्धतीचं माझं स्वतःचं त्याच्यातलं मत आहे. पण दादा, ते आता जसं तुम्ही त्याच्या क्वालिटी सांगितल्या, तर समोरचे बोलतात की पार्थला भाषण पण करतात नाही. पहिल्या भाषणात तो ट्रोल झाला, तर त्याच्या भाषणावर त्याच्या संदर्भामध्ये इंग्रजी मुला भाषणही ऐकलंय. त्याच्यामध्ये माणूस एकदा पोहायला लागला की काय आपण कशा पद्धतीचे हातपाय हलवल्यानंतर व्यवस्थितपणे तरंगू शकतो. मलाही काही येत नव्हतं. हा, पण दादा मतदार मराठी आहेत का? मला मग मराठी पण येतं ना, मराठी बोलतो की नाही. आपल्याला मराठी तिथल्या लोकांशी बोलता आलं पाहिजे. आम्ही घरात तर मराठीच बोलतो, आम्ही काही इंग्रजी बोलत नाही घरामध्ये. त्याच्यावर मराठी बोलतो, त्याच्यावर मराठी येतं. नाही, प्रश्न भाषेचा नाही, प्रश्न कॉन्फिडन्सचा आहे तो. नाही, त्यांचंही म्हणणं आहे की त्याला तर भाषणच करतात नाही लोकांसमोर उभं राहून. आपण त्याच्या संदर्भातलं पहिला दिवस आणि त्याच्यानंतरच्या काळातले दिवस, कुणीच आईच्या पोटातनं सगळं शिकून येत नाही, हे तर खरं आहे. मलाही भाषण करता येत नव्हतं,
हे बारामतीकरांनी पाहिलं ना. परंतु नंतर मी भाषण पण करायला लागलो आणि काम पण करून दाखवलं. मी रिझल्ट दिलेला आहे. 6 वेळेला 1-1 लाखांनी निवडून येतो. काही गोट्या खेळत नाही तिथं. नाही, तुम्ही प्लस पॉईंट सांगणार तर ते मायनस पॉईंट सांगणार ना. नाही, मान्य ना. हा. मी म्हणतो, मी प्लस पॉईंट सांगतो. तिथं 5 वर्ष, माझा दुसरा एक दावा आहे, 5 वर्षाची आत्ताच्या उमेदवाराची कारकीर्द लोकांच्या समोर तिथं आहे. उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पिंपरी चिंचवड आणि मावळ. आता आमच्या उमेदवाराला निवडून द्या, त्याची 5 वर्षाची कारकीर्द बघा. मी आज दाव्याने सांगतो, त्या उमेदवाराच्या आत्ताच्या खासदाराच्या पेक्षा ह्याची कारकीर्द विकासाच्या बाबतीतली जास्त उजवी असेल, जास्त चांगली असेल. आणि हे मी ठाम विश्वासाने तुम्हाला सांगतो. दादा, या विषयावर तुमच्याशी बोलणं आपण चालू ठेवू. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर पुन्हा परत येतो. एक प्रश्न आम्ही दादांना हा विचारणार आहे की त्यांनी सर्व ताकद मावळमध्ये पणाला लावली आहे, कारण त्यामुळे सुप्रियाताई बारामतीत एकट्या पडल्या आहेत का? ब्रेकनंतर पुन्हा येतोय. ब्रेकनंतर न्यूजरूम चर्चेत पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. दादा, मावळमध्ये तुम्ही बारामतीची सगळी यंत्रणा लावली म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत, मावळमध्ये तुम्ही लावली म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत वेगळ्या एकट्या पडल्यात का? ह्याच्यात अजिबात अर्थ नाहीये. बारामतीमधली यंत्रणा बारामतीतच आहे. बारामतीचं मतदान 23 तारखेला आहे. 3ऱ्या टप्प्यामध्ये मावळचं मतदान 29 तारखेला आहे. ज्याला कुणाला बारामतीतनं मावळामध्ये काही ओळख पाळख, मित्र, परिवार, नात्यातली लोकांना सांगायचं असेल, 23चं मतदान संपल्यानंतर त्यांनी 24, 25, 26, 27, 28ला जावं आणि त्या ठिकाणी काम करावं. 5 दिवस भरपूर झाले नातेवाईकांना कन्व्हिन्स करण्याच्या करता, मित्रांना कन्व्हिन्स करण्याच्या करता. त्याच्यामुळं ह्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. परवाच मी बारामतीमध्ये होतो. माझ्या शहरातल्या सगळ्या लोकांना एकत्रपणे तिथं जबाबदारी दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये देखील होतो. थोडंसं जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही माझेच लोक माझ्यापासून बाजूला घेतले होते. त्यांना सगळ्यांना बरोबर घेण्यात मला यश आलं. ते सगळे बरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं माझ्या बारामतीमध्ये काही अडचण नाही आहे. फॅमिलीला का नाही घेतलं मग? कुणाला? कूल फॅमिली. कुणाला? कूल फॅमिली, जे कांचन कुल आता तुमच्या विरोधात उभा आहेत, हो. ते तुमचे नातेवाईक आहेत, मग त्यांचा बरोबर का नाही घेतला अगोदर? नातेवाईक असले तरी त्यांचा स्वतःचा पक्ष वेगळा आहे. ते रासपचे, त्यांचे मिस्टर रासपचे अगोदर आमदार तुमचे कार्यकर्ते होते ना, ते त्यांची सगळी फॅमिली तुमचीच तर कार्यकर्ते. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस कुलांना उमेदवारी दिली 2009ला, त्यावेळेस राहुल पडले आणि रमेश अप्पा निवडून आले. मग 2014ला आपण दिलेल्या उमेदवार पडतोय म्हणून आता रमेश अप्पांना तिकीट द्या, तर रमेश अप्पा पडले आणि राहुल निवडून आले. असं ते घडलं. आता राजकारणामध्ये ह्या गोष्टी घडल्या, ही वस्तुस्थिती मी मान्यच करतो. आणि 2014 पासून ते रासपचे मेंबर म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. आज रासप हा मित्रपक्ष आहे भारतीय जनता पक्षाचा, सरकारमध्ये सहभागी आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांना ते मान्य करावी लागली. त्यांनी रासपची नाही घेतली, आता त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली. आता त्याच्या पत्नींनी कुणाची उमेदवारी घ्यावी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी कॉमेंट्स करण्याचं काय कारण आहे? लोकशाहीमध्ये हे चालतं. हा, बीजेपीने विशेष लक्ष केंद्रित केलं यावेळेस बारामतीवर. मुख्यमंत्री बोलले होते की जर मागच्या वेळेस कमळ चिन्ह असतं तर त्याच वेळेस बारामतीची सीट गेली असती. हो का? ह्या मागच्या वेळेस अमकं चिन्ह असतं तर अमुक झालं असतं, ह्याला सांगण्यात अर्थ नाही. त्याच्यामध्ये जो काही निकाल लागायचा तो लागला. ते जसे मागच्या वेळेस असं झालं असतं तर तसं म्हणून काळजी घेतात. आम्ही पण राजकारणात नवीन नाही ना, आम्ही पण काळजी घेणारच ना. आमचंही 1.25 लाखाचं मताधिक्य कसं सुप्रिया सुळेंना बारामती तालुक्यातनं मिळेल हे माझंही टार्गेट आहे. म्हणून तुम्ही हर्षवर्धन त्यांना बरोबर घेतलं? नाही, मी बारामती विधानसभा मतदारसंघातलं 1.25 लाखाचं मताधिक्य म्हणतोय. हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यात येतात. हर्षवर्धन हे काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष ह्या सगळ्यांची आघाडी आहे. त्याच्यावर आघाडीतले जे लोक असतील, जिथं काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं आम्ही त्यांना मदत करणार, जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं ते आम्हाला मदत करणार. त्यांची नाराजी दूर झाली? नाराजी कसली नाही, इंदापूरची जी जागा आहे त्याच्याविषयी बऱ्याच वेळा याच चर्चा होतात. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही एकत्रपणे बसलो होतो, एकत्रपणे चर्चा झाली आणि एकत्रपणे चर्चा झाल्यानंतर आम्ही सगळेजण
आघाडीच्या उमेदवारांच्या अधिकृत उमेदवारांच्या कामाला सगळेजण लागलेलो आहे, ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत तिथं. आमच्या दृष्टीनं तो विषय आता संपलेला आहे. आता भाजप शिवसेनेला पराभूत करण्याच्या करता कसं आपल्याला जास्त प्रयत्न करून सीट काढता येतील ह्याकरता आमचं नियोजन चालू आहे. दादा, भाजपत एक ज्योतिषी आहेत किरीट सोमय्या. 2016 ते म्हणाले होते की आम्ही दिवाळीमध्ये अजित पवारांना जेलमध्ये पाठवू, त्यांची दिवाळी जेलमध्ये जाईल. यावेळेला त्यांना तिकीटही मिळालं नाही, तर यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, घटना आहे, कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे, संविधान आहे. असं कुणी कुठल्याही पदावर असल्यानंतर आम्ही अमक्याला इकडं टाकू, तमक्याला तिकडं टाकू असं म्हणून होत नाही. त्याच्यात ती व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध झाली पाहिजे. तो आरोप तेवढा गंभीर त्या ठिकाणी असला पाहिजे, तर ह्या बाबी होतात. हे सगळ्याला माहिती आहे. आता तरी देखील माहिती असताना एखाद्या जबाबदार व्यक्तीने तशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्यांनी का केलं हे मी त्यांना विचारू शकत नाही, कारण लोकशाहीमध्ये कुणी काही वक्तव्य करू शकतं. आम्ही त्यावेळेस काही कॉमेंट्स त्याच्याबद्दल दिली नाही, कारण त्याच्यातनं कॉमेंट्स देऊन आणखीन प्रश्न वाढवण्याची आमची कुणाचीही त्या ठिकाणी गरज नव्हती, म्हणजे आमची तयारी पण नव्हती. कारण ज्यावेळेस एखादी मॅटर कोर्टामध्ये चालू असते त्यावेळेस न्यायप्रविष्ट एखादी बाब असल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गप्प बसतो. ती गप्प बसण्याची भूमिका आम्ही स्वीकारली. न्यायप्रविष्ट बाब आहे, न्याय देवता जे कागदपत्र सगळी पाहून योग्य तो निर्णय देईल. तर नागपूरच्या कोर्टात हे मॅटर सध्या सुरू आहे, तर तुम्हाला काही भीती वाटते का या प्रकरणाची? सिंचन घोटाळ्यात वारंवार बीजेपीचे नेते आतापर्यंत असे वक्तव्य करत आले, आम्ही जेलमध्ये टाकू. अगोदरही हे वक्तव्य झालं होतं 2014च्या त्यावेळेसही हे वक्तव्य झालं मी होतं. ह्याच्याबद्दल सभागृहात माझं मत स्पष्टपणे मांडलंय, ते रेकॉर्डवर आलेलं आहे. त्यामध्ये मी कुठंही आउट ऑफ वे जाऊन स्पेशल केस केलेली नाही. जी फाईल माझ्याकडे आली त्या फाईलवर मी सही केलेली आहे. हे मी कालही सांगत होतो, आजही सांगतोय, उद्याही सांगणार. दादा, एक महत्त्वाचा विषय असा आहे की सिंचन घोटाळा असेल, त्याचबरोबर गाडीभर पुरावे आम्ही आणू, या दोन गोष्टींनी पूर्ण काँग्रेस राष्ट्रवादीला भाजपाने चितपट केलं. पण भाजपाचे एवढे प्रचंड वेगवेगळे आरोप भाजपावर होताना, भाजपामध्ये अंतर्गत वाद होताना, या वादाचा, भ्रष्टाचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फायदा उठवता आला नाही, हे मोठं अपयश आहे राष्ट्रवादी काँग्रेस. फायदा उठवता आला नाही असं कसं आपण म्हणता? आम्ही तर जवळपास 22 मंत्र्यांच्यावर आरोप केलेले आपण सगळ्यांनी पाहिले, टी व्हीमध्ये ते आले. त्याच्या संदर्भामध्ये एका मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी घेतला, त्यांची इन्क्वायरी लावली. हे राज्यकर्ते काय करतात, त्यांना ज्यांना बाजूला करायचं त्यांना त्याच्यामध्ये बरोबर बाजूला करतात आणि ज्यांना तिथं क्लीन चिट द्यायची तिथं क्लीन चिट देऊन मोकळे होतात. आत्ताची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे. ही एकदा निवडणूक संपल्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय काय गोष्टी घडतात हे आपण सगळेजण त्या ठिकाणी पाहणारच आहोत. मग ते इतर जे आहेत, जे नेते आहेत, त्यांच्या मुलांना हे कळत नाही का? तुमच्या पक्षातले असोत की सगळे बीजेपीत चालले, त्या लाटेत वाहून चालले? सगळे बीजेपीत नाही चालले. मी तुम्हाला उमेदजी सांगतो, त्याच्यात ज्यांच्या काही अडचणी समोर निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या करता हे तिकडं चाललेले आहेत. यांच्या प्रत्येकाच्या अडचणी आहेत. हे जे जे गेले ते प्रत्येकाची अडचण आहे. कुणाची खाजगी साखर कारखान्याची आहे, कुणाची सहकारी साखर कारखान्याची आहे, कुणाच्याकडनं काही त्यांच्या कंपन्याच्याबद्दल काही अडचणी निर्माण झाल्या, कुणाच्या काही पतसंस्थांच्या मधलं घेतलेलं डिपॉझिट परत करता आलेलं नाहीये, त्यांच्या दारात सकाळी लोक जाऊन बसतात. काहींना दिवाळीमध्ये त्यांनी FRP नाही दिलेला, साखर कारखान्याचं पेमेंट थकलेलं आहे, त्याच्यामुळे ते पेमेंट देण्याच्या करता आता आउट ऑफ वे पाहिजे. आउट ऑफ वे जाऊन आर्थिक मदत मिळवायची म्हटलं तर सत्ताधारी पक्षाकडे गेल्याशिवाय ती मिळू शकत नाही. विरोधी पक्षाकडनं तशा प्रकारची मदत झाली तर तिथं इन्क्वायरी चालू होईल. म्हणजे सामदाम दंडभेद आहेच ना, फॅक्टच आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी प्रत्येकाचं तुम्हाला ती काढून देईल.
नाही, उदाहरण वाईज हा. हे गेले ह्याला ही कारण आहेत, हे गेले त्याला ही कारण आहेत, हे गेले त्याला ही कारण आहेत. रणजित सिंग मोहिते प्रत्येकाला रणजित सिंग मोहिते पाटील का गेले? प्रत्येकाला कारण आहे. त्यांच्या आज विजय शुगर फॅक्टरीचं कर्ज किती थकलेलं आहे आपल्यातल्या एखाद्या सहकार्याला विचारा. तिथं एक पतसंस्था आहे, त्याचं कर्ज, त्याचं ठेवलेली लोकांची आज मिळत नाही. ते तुम्ही थोडासा माळशिरसमध्ये आणि त्या परिसरामध्ये फेरफटका मारा. रणजित निंबाळकर त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तिथं काढलेला दुधाचा प्रकल्प आणि त्यांनी तिथं काढलेला खाजगी साखर कारखाना, त्या खाजगी कारखान्याचं पेमेंट शेतकऱ्यांचं दिलं गेलंय का? त्याची माहिती त्या ठिकाणी घ्या. पण सुजय विखेंना असं काहीच कारण नव्हतं. ते तर याच्यामुळे त्याच्या संदर्भातला एक पेपर तुम्हाला खाजगीत दाखवतो की त्या संदर्भामध्ये कुणी त्यांना कुठल्या घटनात्मक संस्थेनी त्यांना बोलवलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला दाखवतो. ईडीने बोलवलं होतं. मी तुम्हाला दाखवतो. आणि ते जर चुकीचं असेल तर अजित पवार राजकारण सोडून देईल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ईडीची भीती दाखवल्या जाते? हे का तुम्ही ते ते डझन अंडी ते तसलं सांगून मला हे करू नका. मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे, त्याबद्दलचा पेपर माझ्याकडे आहे, त्याची झेरॉक्स कॉपी मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि अजित पवार बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे हे तुमच्या चॅनलमध्ये सगळ्या महाराष्ट्राला सांगा. खूप गंभीर तुम्ही आरोप केला. गंभीर नाही, खरा तो आरोप केला. गंभीर कशाचा? एवढी सगळी परिस्थिती असताना गेल्या 5 वर्षात विकासाची कामं झाली नाहीत, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकार मागे पडते, अशी परिस्थिती असताना भावनात्मक राजकारण करून आणि ब्लॅकमेल करून हे करत असताना काँग्रेस आणि NCP मात्र एकूण आपल्या भांडणात मशगूल आहे, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. त्या रणनीतीत तुम्ही काहीतरी कमी पडला काँग्रेस NCP भांडणात आम्ही एका बाजूला अकलूजचं प्रकरण दिसतंय, दुसऱ्या बाजूला नगरचं प्रकरण दिसतंय. काँग्रेस NCP मधली नाही, अजिबात काही भांडण बिंडण नाही. विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली होती, त्यांनी ती नाकारली. तुम्ही भांडण कसं म्हणता? पवार साहेबांच्या राष्ट्रीय नेत्यांनी सगळ्यांशी चर्चा करून दादांना उमेदवारी दिलेली होती. त्यांनी आग्रह धरला रणजित सिंह यांचा, त्यांना मिळाली नाही. इकडे यांनी मिळाली नाही म्हणजे इथं बसणारे 6 विधानसभा मतदारसंघातले प्रमुख आहेत, त्याच्यातले एक जण म्हणतोय द्या आणि 5 जण म्हणतात देऊ नका, आणि दिलं तर उद्या सीट अडचणीत आलं तर आम्हाला दोष देऊ नका, असं ज्यावेळेस 5 जण सांगतात म्हणल्यानंतर जे कोणी निर्णय घेणारी व्यक्ती आहे ते दादा विचार करणार नाही. एक वेळ एक म्हणलं असता नका देऊ आणि 5 म्हणले असते द्या आम्ही ती सीट काढतो, तर 5 लोकांनी मिळून ती 1ची मायनस जे काही मतं कमी पडली असती ती इकडनं भरून निघाली असती. नाही, आम्ही ऐकलं होतं की साताऱ्यातही अशी स्थिती होती, उदयनराजेंना विरोध होता तिथले जे तुमचे आमदार होते त्यांचा, तरी त्यांना तिकीट मिळालं. नाही, हे का त्याच्या संदर्भात शेवटी सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर आमचे सर्वोच्च नेते किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमधली जी काही आमची सहकारी आहेत, मान्यवर आहेत, ते त्याच्यातनं निर्णय त्या ठिकाणी घेतात. जे साताऱ्यामध्ये नावं आलेली होती ती सगळी नावं आल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की इथं श्रीमंत उदयसिंहराजे भोसलेंनाच उमेदवारी द्यायची आणि ती उमेदवारी दिली आणि बाकीच्यांना सगळ्यांना त्या बाबतीमध्ये काम करायला सांगितलं. आता सगळेजण उत्साहाने काम करतायत आणि चांगल्या मताधिक्याने तिसऱ्यांदा उदयसिंहराजे भोसले, छत्रपती उदयसिंहराजे भोसले निवडून येईल. आणि हाच निकष कोल्हापूरलाही होता? कुठला हाच निकष? हाच निकष पवार साहेबांना धनंजय महाडकांचं 5 वर्षातलं पार्लमेंटमधलं काम अतिशय आवडलं. पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी मतं मांडली, मुद्दे मांडले, प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये आपल्या भागातल्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याच्या करता जे काही त्यांनी अवलंबलं ते एक उत्तम संसदपटूला साजेसं अवलंबलं आणि त्याच्यामुळे पवार साहेबांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. 2 प्रश्न आहेत. एक पार्थच्या बद्दलचा आहे. पार्थने जे ॲफिडेव्हिट भरलं आहे त्याच्यात त्याने असं म्हटलं आहे की म्हणजे तो पवार घराण्याचा वारस आहे, पण त्याने काही जणांना कर्ज दिलं आहे असा त्याने उल्लेख केला आहे. तर त्याच्याबद्दल फार सोशल मीडियावर चर्चा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे
पहिल्या प्रश्नाचं उत्तर इन्कम टॅक्सनी पाहणी करावी आणि ते बरोबर आहे का नाही तपासावं. बरोबर असलं तर सांगावं की हे सगळं नियमाप्रमाणे झालंय. दुसरा प्रश्न असा की तुम्ही बारामतीत खूप चांगला विकास केला. कृषीच्या विषयात देशाच्यातच नाही तर परदेशातही लोक येऊन तुमचं काम बघतात. ही खूप आदर्श गोष्ट आहे महाराष्ट्राकरता. पण एक 20-22 गावं आजही अशी आहेत की ज्यांच्या पाण्याचा प्रश्न आजही आहे. गेल्या निवडणुकीत असं म्हटलं गेलं की धमकी दिली गेली, आम्हाला मत द्या नाही तर पाणी तोडू किंवा आम्हाला मत नाही दिलं तर बघून घेऊ. आतासुद्धा सोशल मीडियावर असे मेसेज आहेत की आम्हाला असं म्हटलं तर पाणी तोडू तुमचं. तर पाण्याचा प्रश्न का नाही सोडवता आला तुम्हाला? मी आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये एवढं सांगेन की प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. जी काही तुम्ही केसचा उल्लेख केला ती कोर्टामध्ये केस चालली. कोर्टामध्ये कुठेही अजित पवारांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं असं सिद्ध झालेलं नाही. आणि आता तुम्ही 22 गावांच्या 24 गावं आहेत ती, त्याच्यामध्ये जनाई सिरसाई उपसा सिंचन योजना आम्ही लोकांनी त्या ठिकाणी मंजूर केली. पुरंदर उपसा सिंचन योजना करून पुरंदर तालुका, बारामती तालुका, जिरायत भागामध्ये पाणी यावं म्हणून करोडो रुपये खर्च करून ती योजना केली. पूर्वीच्या काळात गावामध्ये पाण्याचा वापर किती होता तुम्ही आठवा आणि आता पाण्याचा वापर किती होतोय ते तुम्ही आठवा. त्याच्यामुळं प्रयत्न झाला नाही असं नाही. उलट यांनी 5 वर्षाच्या काळात, माझ्या काळात तर मी ह्या ना त्या निमित्तानं दुष्काळ पडला पाणी सोडा, अमुक झालं पाणी सोडा. आता पैसे घेतल्याशिवाय पाणी सोडलं जात नाही. ही फॅक्ट आहे. आम्ही कसं असं करू, जी लोक मनापासून आमच्यावर प्रेम करतात, पाठिंबा देतात, त्यांचं अडचणी सोडवण्याच्या करताच आम्ही तिथं निवडून गेलो ना. आणि त्याच्यामुळे आम्ही हे केलंय आणि उद्याही आम्हीच करणार आहे. हे कोणी करणार नाही. हे फक्त निवडणुकीच्या पुरतं येतील आणि तिथं गोलमोल बोलून जातील. निवडणुका झाल्यानंतर डुंकून बघणार नाही तिकडं. पवारसाहेब, धरणाचा पाण्याचा हा सगळा प्रश्न निघाला. तुमचं काही वर्षांपूर्वीचं वक्तव्य होतं ज्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, आत्मक्लेश देखील केला. मात्र पुन्हा एकदा त्या वक्तव्याची आठवण स्वतः मोदींनी नगरमधल्या आजच्या सभेत करून दिली. म्हणजे भाजपने कशी जलसिंचन क्षेत्रामध्ये कामं केली आहेत आणि आघाडीच्या काळात कसे घोटाळे झाले असं म्हणताना त्यांनी तुमचं नाव घेतलं आणि पुन्हा एकदा त्यांनी शर्मनाक वक्तव्य असं म्हणून उल्लेख केला. ज्या वेळेस 5 वर्षापूर्वी निवडून येताना जी आश्वासन दिलेली होती त्याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण करता येत नाही. त्याकरता तिथं बोलायला काही राहिलं नाही. म्हणून ज्याच्याबद्दल मी माझ्या राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी चूक हे मी मान्य केलं, सगळ्या गोष्टी केल्या. हे जर माझं एवढं काढतात, हे आमच्या शेतकऱ्यांना साले म्हणले. ह्यांच्यातली लोक आमच्यातल्या मुली पळून जाऊन तुमच्या तिथं देतो आणि त्यांच्याशी लग्न करा म्हणून सांगतात. मुली पळून नेण्याची भाषा ही लोक करतात. हे म्हणतात 11वा विष्णूचा अवतार कोण? नरेंद्र मोदी आहेत. हे म्हणतात मारुती रायाची जात काय. मी किती उदाहरणं तुम्हाला देऊ की जी इथं काही काही तर गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत. काल यांच्यातले काही माजी आमदार काय वक्तव्य केलेत एका भगिनीच्या बद्दल ऐका जरा. ज्याच्यावरनं जी हाणामारी झाली त्याबद्दलचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर कळतंय कुणी पण चिडेल. ह्या पण चिडलं तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाहीये. त्याच्यामुळं ती माझी मोठी चूक होती एवढं सांगून. एवढ्या मोठ्या देशाचे पंतप्रधान पुन्हा तेच काढतात. ज्यावेळेस एखादा मुद्दा राहत नाही त्यावेळेस हे असला रडीचा डाव हे खेळतात. तुम्हाला त्रास नाही होत एवढं स्पष्ट बोलता? काय त्रास व्हायचा? जे आहे ते आहे, फॅक्ट आहे. अजितदादा, तुम्ही इथे आलात आणि खरंच पुन्हा तसंच स्पष्टपणे बोललात, सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. ही न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवतो.